माझं नाव विलास दत्तात्रय खडके. आमच्या राहुरी तालुक्यामध्ये पांडुरंग लॉन्समध्ये काही मुलं करमाळा आणि काही सोलापूरचे लोक इथे येऊन गरीब मोलमजूर शेतकऱ्याकडून 500-500 रुपये हप्ता दर शनिवारी गोळा करायचे आणि त्यांनी लकी ड्रॉची स्कीम राबवली होती. त्याच्यामध्ये पॉम्पलेट छापले गेले होते. पॉम्पलेट छापून त्यांनी 500-500 घरी जाऊन गोळा करायचे. त्याच्यानंतर शेवटचा समजा एक 4 ते 5 महिन्यापूर्वीपासून चालू होती ही स्कीम. 1 महिन्यापूर्वी त्यांनी 60 ते 70 लोकांना एक कटी लकी ड्रॉचे होम थिएटर काढले. होम थिएटर काढल्यानंतर पब्लिकने फोन लावला, तुम्ही एक कटी एवढे कसं काय लकी होम थिएटर काढले? तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की फोनवर सांगायचे की आम्ही तुम्हाला याच्या बदली वस्तू बदलून देऊ. तर वस्तू बदलून दिल्यानंतर काहींना मोटरसायकल म्हटलं की ते समजा 91,000ची मोटरसायकल ऑन रोड बसती, तर तिचे 50,000 रुपये ऑनलाईन मारून घेतले. काहींकडून कॅश नेले, काहींना फ्रीज देतो म्हटले, काहींना कुठली मशीन देतो म्हटले. त्याच्यानंतर कुठेही काही दिलेलं नाही. काहींकडून ऑनलाईन पैसे घेतलेले आणि आज रोजी ते फरार झालेले आहे. मोबाईल टोटल बंद आहे. त्यांनी नवीन 4 व्हीलर गाड्या घेतलेल्या आहे. देवाला जातात आणि आनंद उत्सव साजरे करणारे फोटो पण मी माझ्या मोबाईलवरून पत्रकार साहेबांना दिलेले आहेत. तर याच्यावर आमची दखल घ्यावी राहुरी पोलीस स्टेशनने, अशीच आमची विनंती आहे. यामध्ये 300 ते 350 लोक आहेत. सगळे मोलमजूर आहेत. पी.आय. साहेबांना एवढीच विनंती आहे राहुरी पोलीस स्टेशन की त्यांनी आमची कंप्लेंटची तक्रारी अर्जाची तात्काळ दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा अशी विनंती करतो मी. कमीत कमी सर त्यांनी साधारणतः एका हप्त्याला ते 1,75,000 रुपये गोळा करत होते. तर असे 10 हप्ते झालेले आहेत आणि त्याच्यानंतर काही लोकांकडून त्यांनी कमीत कमी 150 लोकांकडून 50-50 प्रत्येकी 50-50 हजार रुपये घेतलेले आहेत.